हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी घेतलेलं आहे फॉक्सटेलचे काही प्रॉडक्ट्स, स्किन केअर प्रॉडक्ट्स आहेत याच्यामध्ये आणि मस्तपैकी ऑरेंज पॅकेजिंगमध्ये आलं आहे. अँड लेट्स अनबॉक्स इट टुगेदर. तर बेसिकली मी काहीतरी 4 प्रॉडक्ट्स ऑर्डर केलेत आणि आय थिंक मला एक एक्स्ट्रा गिफ्ट म्हणून मिळालं आहे. गिफ्ट म्हणजे फ्री मिळालं आहे. जेव्हा आपण एखाद्या मोस्ट ऑफ द वेबसाईटमध्ये असंच आहे की जेव्हा आपण वेबसाईटवरून ऑर्डर करतो तर आपल्याला त्याच्यात काही ना काही फ्री मिळतं, राईट. तर दॅट इज द केस नीट कर, सॉरी फॉर दॅट. ओके, लेट्स बिगिन विदाउट एनी फर्दर अड्यू. चाकू जुना, कारण सापडत नाही कैची, यू नो. Just ignore that पसारा, ओके. आय नो खूप जास्त आहे, नाही कष्ट घेतले आवरायचे, ठीक आहे. जास्त बॅकग्राऊंड नॉईज येऊ शकतो तुम्हाला, पण सॉरी फॉर दॅट. तर हे अशा बॉक्समध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये ना 1 2 मला ॲक्च्युली लक्षात नाही की काय ऑर्डर केलं. पण मी हे ऑर्डर केलं परवा सकाळी पण नाही, आय थिंक संध्याकाळी ह्या वेळेसच लेट इव्हनिंग शूट करते मी. अराउंड 7 PM आय ऑर्डर दीज थिंग्स फ्रॉम माय होम आणि आय गॉट विदिन 2 days. सो या, ती गोष्ट मला खूप आवडली, कारण की माझ्यावर नायकाने स्कॅम केला. मी नायकावरती एक ऑर्डर प्लेस केली होती ऑलमोस्ट लाईक 28 जून वगैरेला, आणि माझी ती ऑर्डर आलीच नाही. 1 आठवडा झाला तरी नाही आली, आणि 1 आठवड्यानंतर म्हणजे कंप्लीट 2 आठवड्यानंतर मला असा मेसेज आला की सॉरी, वी आर अनेबल टू प्रोसेस युअर ऑर्डर अँड स्टफ लाईक दॅट, आणि मग ती कॅन्सल झाली. ठीक आहे. तर असा स्कॅम माझ्यासोबत नायकावरती झाल्यामुळे मग मी डिरेक्टली वेबसाईटवरून ऑर्डर केलं. तर ही माझी स्टोरी आहे, वेबसाईटवरून ऑर्डर करायची. आणि वेबसाईटवरून ऑर्डर केल्यानंतर आपल्याला MRPमध्ये घ्यायला लागतात प्रॉडक्ट्स, किंवा तर मोस्ट ऑफ द टाईम असं असतं की बाय 2 products ॲट 649, बाय 3 products ॲट 999, बाय 4 products ॲट 14 वगैरे असं असतं. तर युजली अशी ऑफर आहे. अँड मग तुम्हाला कळेल की ते किती आहे, कारण की मला लक्षात नाही आहे, आता 2 दिवस झाले त्या गोष्टीला, त्याच्यामुळे मला अजिबात लक्षात नाही आहे. सो या, बट या, मी ह्याची MRP तुम्हाला आता सांगू शकते की मी जे ऑर्डर केलं आहे त्याची, आणि मग ऑफर तुम्हाला दिसेलच. तर ह्याच्यात आलेले आहेत, बापरे, एवढ्या गोष्टी. एवढ्या गोष्टी आल्यात ह्याच्यात. आणि लेट्स बिगिन विथ द कार्ड फर्स्ट, की काय पाठवलं आहे ह्या लोकांनी. बिल आहे हे, ओके, हे बिल आहे. मी याचं काही दिसणार नाही आहे आता, पण माझं टोटल बिल झालेलं आहे 1119. हे माझं टोटल बिल आहे, ओके. सो लेट्स बिगिन. तर हे कार्ड आहे, ह्याच्यात इट्स अ क्यूट थिंग, बेसिकली बघून छान वाटतं. तर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी ॲडव्हर्टिजमेंटच आहे त्यांच्या दुसऱ्या प्रोडक्ट्सची, जसं की बॉडी वॉशेस आणि वगैरे गोष्टींची खूप जास्त ॲड आहे. आणि हे मी कलर करू शकते. पोस्ट कार्ड दिसतंय तुम्हाला, हे बघा, हे मी कलर करू शकते, आणि हे मला खूप आवडली गोष्ट, खूप आवडली मला. खूप जास्त बॅकग्राऊंड नॉईज आहे, कोणीतरी काहीतरी काम करतं आहे त्यांच्या वॉटेवर, घराचं वर दुकानाचं काम असेल मे बी. खूप जास्त आवाज येतो आहे. आय रिग्रेट फॉर दॅट, बट या. सो हे खूप सुंदर असं गोष्ट आहे. आणि वॉट्स इन माय विंटर बॅग म्हणून पण असं दिलं आहे, सगळ्या वस्तू दिल्या. खूप क्यूट गोष्टी आहेत ह्या, मला तर प्रचंड आवडलं आहे, म्हणजे मी हे फेकणार नाही आहे. अँड ऑल्सो दिस अ नोट फ्रॉम द फाउंडर, लेट मी रीड इट फॉर यू. A note from Romita, founder and CEO. This one feels extra special to me. It's not every day that I get to introduce you to a new brand we have been quietly building for months. It takes me right back to the time when we started
Foxtail with high performing formulas, big dreams and even bigger hope. And today I wanted to meet Hula Hoop, Foxtail's younger sibling. अच्छा, तर हे Hula Hoop, Foxtail's younger sibling. I think it's another entity in Foxtail, I suppose. खूपच जास्त कपडे आणि खूपच जास्त बॅकग्राऊंड इश्यूज आहेत, पण आय डोंट केअर. Okay, so basically it's just a gratitude note and it's convincing us to like try hula hoop things. So बघू, कधी मला वाटलं तर मी घेईन, पण मोस्टली या मोमेंटला तर मला अजिबात नाही वाटत तर मी नाही घेणार. सो द फर्स्ट प्रोडक्ट दॅट आय वॉन्टेड डेस्परेटली वॉज द मॉइश्चरायझर, कारण की माझं संपलं आहे आणि ऑलमोस्ट संपलेलं आणि मी गावी गेले होते आणि मी ते तिथेच ठेवून आली आहे. आणि हे मॉइश्चरायझर आहे, हे मी ट्राय करणार आहे. ॲक्च्युली ह्याचंच वर्जन दुसरं आहे, तर ते माझ्याकडे ऑलरेडी होतं, ते संपलं आहे. आता मी ह्याचं करते अनबॉक्सिंग. मी असं नीट नाही करत अनबॉक्सिंग, मी असं ह्याच्यात काय नाही आहे. हे मॉइश्चरायझर आहे, Bright as Day Brightening Moisturizer, hydrates for a bright, even skin tone, visibly fades dark spots. Vitamin C, E, niacinamide, peptide, papain enzyme, all skin types. This is 50 ml. And the MRP goes like 345 rupees. मॅन्युफॅक्चर्ड ऑन 7/2026, म्हणजे जुलै 2026. आत्ताच मॅन्युफॅक्चर केलं आहे आणि मला मिळालं आहे. आय एम सो हॅपी. टुडे इट इज समवेअर अराउंड 15 जुलै अँड मला आजच मिळालं आहे. म्हणजे जुलैमध्येच केलं मॅन्युफॅक्चर आणि मला मिळालं आहे, तर आय एम हॅपी अबाउट दॅट. अँड इट लास्ट्स फॉर 3 years, म्हणजे 6 जून 2028 आहे त्याची एक्सपायरी. नाईस, आय लाईक इट. तर दिस इज द मॉइश्चरायझर दॅट आय गॉट. त्याच्यानंतर मी ऑर्डर केलं आहे अजून एक मॉइश्चरायझर. तर हे ना मी का ऑर्डर केलं आहे, नरिशिंग मॉइश्चरायझर आहे, हायलुरॉनिक ॲसिड आणि नायसिनामाइड आहे. तर मी काय करणार आहे, मी रात्री फक्त मॉइश्चरायझर लावते, काहीही लावत नाही एक्स्ट्रा, लिटरली काही नाही लावत. तर त्याच्यासाठी मी हे ऑर्डर केलं आहे आणि ह्याचं प्राईस आहे 275 रुपीज MRP ऑफकोर्स. आणि मे 2026मध्ये बनलं आहे आणि एप्रिल 2028मध्ये एक्सपायर होणार आहे. म्हणजे बेसिकली ह्या सगळ्या प्रोडक्ट्सची शेल्फ लाईफ 3 years आहे ऑन एन ॲव्हरेज. ठीक आहे, तर हे असं दिसतं हे मॉइश्चरायझर. ठीक आहे, तर हे प्रोडक्ट माझ्यासाठी नवीन आहे, मी हे नाही वापरलं आहे. सो लेट्स सी. कसं बघायला गेलं तर सगळेच नवीन आहेत. ह्याचा मी दुसरं वेरियंट वापरते मॉइश्चरायझरचा. हे थोडंसं वेगळं आहे, तर कलर तर सेम आहे म्हणजे ट्यूबचा. आय डोंट नो, लेट्स सी कसं आहे. मी रिव्ह्यू करेन, जर वाटलं तर करेन, नाही तर नाही करेन. ओके, सो नेक्स्ट इज वी हॅव माय फेवरेट प्रॉडक्ट इन स्किन केअर, मॉइश्चर हे सनस्क्रीन असेल तर खरंच भाई काय करणार लाईफमध्ये आपण, नाही का. तुम्ही जर सनस्क्रीन वापरत नसाल तर भाई वापरा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याचं पॅकेजिंग थोडंसं नीट नाही आहे, चिपकलेलं व्यवस्थित नाही आहे टू बी ऑनेस्ट. ठीक आहे, पण आता काय, ह्याचं MRP आहे 495 अँड अगेन दिस इज ऑल्सो मेड इन मे 2026. 3 वर्षानंतर एक्सपायर होणार. तर हे आहे ड्यूई सनस्क्रीन. वाव, ह्याची बॉटल किती अशी होती माझी मॉइश्चरायझरची बॉटल, आणि ह्या कलरची आधीवाली. ओके, सो या मे बी तुम्हाला माहीत असेल तर प्रोडक्ट, म्हणजे जे कोणी स्किन केअर डेक्स आहेत त्यामध्ये. तर हे बेसिकली हे मी ड्यूई घेतलं आहे कारण का माझी ड्राय स्किन आहे आणि मी हे वापरणार आहे. तर लेट्स सी कसं आहे. त्याच्यानंतर मी एक 99 रुपीजचं MRP असलेलं प्रोडक्ट घेतलं आहे, ते म्हणजे सिरम. मला ट्राय करायचं होतं आणि मी बाय नाव करताना मला ते दिसलं, म्हणजे ब्रँड्स असं दाखवतात ना, पीपल यू मे नो नाही यार, प्रॉडक्ट्स यू मे लाईक. तर ते हे प्रॉडक्ट आहे सिरम. देन आय लाईक्ड इट. आय मीन आय फेल्ट लाईक बाईंग इट
तर हे प्रॉडक्ट आहे, असं टाकायचं, सिरम आहे. तर मला सिरम ट्राय करायचं होतं आणि हे 99 रुपीजला मला मिळालं आहे. ह्याचं नाव फेब्रुवारी 26मध्ये हे बनलं आहे आणि अगेन 3 years ऑफ शेल्फ लाईफ. oops, shelf life is a word only for I guess food products, but I'm not sure, whatever. So हे मी वापरून बघणार आहे, बघू कसं काय होतं. आणि ही गोष्ट मला फ्री मिळाली आहे. तर ॲज आय सेड, जेव्हा पण आपण एखाद्या वेबसाईटवरून घेतो, इवन नायकावरती पण असं फ्री गोष्टी मिळतात, पर्पलवरती पण मिळतात आय थिंक सो. जेव्हा आपण जास्त गोष्टी खरेदी करतो तर तेव्हा आपल्याला असं काहीतरी फ्री मिळून जातं. तर हे एक आहे ना, पॉकेट साईज बॉडी लोशन दिलं त्यांनी मला फ्रीमध्ये. त्याची काहीतरी MRP नाही आहे, 220-25. म्हणून घ्यायचं नाही असे प्रॉडक्ट्स. बेस्ट बिफोर 20 months म्हणजे 24 months, म्हणजे हे बनलं आहे फेब्रुवारी 2025मध्ये आणि 24 months म्हणजे हार्डली आता 2027ला किती 6 महिने राहिले, राईट. तर हे मला त्यांनी फ्री दिलं आहे का, कारण की हे प्रोडक्ट विकलं जात नसेल असं मला वाटतं. आय एम नॉट नेगेटिव्ह पब्लिसायझिंग एनिथिंग, बट इट इज वॉट इट इज. तर थँक्यू फॉर दिस गिफ्ट, आय मीन एक्स्ट्रा प्रॉडक्ट. बट मला हे नाही आवडलं की विकलं नाही जाते म्हणून तुम्ही हे फ्री म्हणून विकता. आणि ह्याचं हे पण लावलं नव्हतं नीट, टोपन काय म्हणतात त्याला, वॉटेवर. तर हे पण नीट लावलं नव्हतं. तर ठीक आहे, म्हणजे ट्रॅव्हल करत असताना बॉडी लोशन हवं आहे, 2 दिवसासाठी कुठेतरी गेलं तेव्हाच हे वापरून संपून टाका. आय डिडंट लाईक दिस, बट मे बी नेक्स्ट टाईम मी नाही करणार परचेस काही वेबसाईटवरून. आय विल बेटर शॉप फ्रॉम नायका. या इवन दो नायका डिसअपॉइंटेड मी, आय विल शॉप फ्रॉम नायका. सो हे आहेत एवढे सगळे प्रॉडक्ट्स, 1, 2, 3, 4 आणि 5. हे आहेत 5 प्रोडक्ट्स. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा ब्लॉग नाही आहे, फॉक्सटेल स्किनकेअर हॉल कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ह्याचे रिव्ह्यूज हवे असतील तर ते पण सांगा. मला जर वाटलं तर मी नक्की ह्याचा व्हिडिओ करेन. थँक्यू सो मच. इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, त्यांना जर बघायचं असेल कसा एक्सपिरियन्स आहे वेबसाईटवरून ऑर्डर करण्याचा आणि मार्केट प्लेसवरून ऑर्डर करण्याचा. मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगते की मार्केट प्लेसवरूनच करा, कारण मला ॲक्च्युली हवं होतं फक्त एक मॉइश्चरायझर आणि एक सनस्क्रीन, कारण की एक मी ठेवून आली गावीच. तर मला सनस्क्रीन मॉइश्चरायझर हवं होतं. तर मी तेवढंच घेतलं असतं ना मार्केट प्लेसवरून तर माझं साधारण एक 700 वगैरे 800 रुपयेमध्ये माझं काम झालं असतं विथ ऑफर्स. पण मी काय केलं, मी वेबसाईटवरून घेतल्यामुळे मी आणखीन एक प्रोडक्ट ट्राय करूया चला, तिथे दिलेलं असतं बाय 3 वगैरे, कोणीतरी आलं तर त्याच्यामुळे मी केलं. आणि आय डोंट थिंक आय विल रेकमेंड दिस. सो थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. खुश रहा, स्किन केअर करत राहा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.